जागतिक पर्यावरण दिन जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हा परिषद आवारात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, समाज कल्याण समितीच्या सभापती संस्कृती सातपुते तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ॲडव्होकेट अमृता वाघे यांच्या हस्ते प्रत्येकी एका रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी अध्यक्ष दीपक वैद्य यांनी वृक्षारोपणाबरोबरच लावलेल्या रोपांची नियमित काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले। उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन ही काळाची गरज बनली असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष संपदा वाढविण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले। दरम्यान सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रदीप सकट आणि इरण्णा भरडे यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या हस्तेही वृक्षारोपण करण्यात आले। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कर्मचारी युनियनचे राज्य संघटक शत्रुघ्न माने, जिल्हा सचिव त्रिमूर्ती राऊत, कोषाध्यक्ष संजय पाटील, मुख्य सल्लागार श्रीशैल देशमुख, पतसंस्था क्रमांक 1 चे व्हाईस चेअरमन श्रीधर कलशेट्टी, कार्याध्यक्ष विशाल घोगरे, मुख्य संघटक योगेश हब्बू, संतोष शिंदे, संचालक चेतन वाघमारे, रोहित घोले, SD म्हमाणे तसेच लेखा संघटनेचे अनिल बिराजदार, विलास मसलकर, नागनाथ कुटे आदींनी परिश्रम घेतले। माझा उपक्रम आहे, हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे आणि आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा एकच मागणी आणि विनंती राहील की फक्त ही झाडं जास्त चांगल्या रीतीने जगवायला हवीत आणि आपण ती जगवलेली देखील आहात। त्यासाठी तुमचं अभिनंदन आणि कौतुक देखील आणि जगवायला हा विश्वास आहेच। अध्यक्ष महोदय आणि या सगळ्यांच्या सहकार्याने आपण सगळ्यांनी बघितलं असेल की 2.25 लाख विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केलेला आहे आणि आपले शिक्षणाधिकारी महोदय असतील सभापती यांनी तो तडीस नेण्याचा आता चांगला ठाम विश्वास केलेला आहे। येत्या काळामध्ये 2.25 लाख झाडं आपल्या सोलापूर जिल्ह्यात लागतील। आपल्या दोघांचे वाढदिवसाच्या औचित्याच्या निमित्ताने वृक्ष लागवड देखील झालेली आहे। पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा।